नमस्कार मित्रांनो. तर आज आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. ओके. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याकडे 3 महिन्यापूर्वी एक मुलगा आलता ट्रेनिंगसाठी. त्याचा आपण त्याला कशा प्रकारे आपण त्याला ट्रेन केलं, कशा प्रकारे आपण शिकवलं आणि आपल्या पशुसेवा क्लासेस आहेत आपले, त्या क्लासेसमध्ये आपण त्याला कसं कशा प्रकारे शिकवलं हे त्याच्याकडून जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी त्याचं नाव वगैरे विचारून घेऊ, त्यानंतर त्याचा ऍड्रेस विचारून घेऊ. तर काय कर तू व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ बघणाऱ्यांना सगळ्यांना नाव सांग एकदा तुझं आणि ऍड्रेस सांग, तुझा पत्ता सांग. माझं नाव मुंडे अभिषेक धनराज, राहणार तांबवा, तालुका केज, जिल्हा बीड. तर सरांकडे मी सरला सरचे 10K फॉलोअर्स होते, तेव्हापासून सरला फॉलो आहे. सरचे रील्स बघायचो मी इंस्टाला. रील्स मला खूप आवडायचे सरच्या, कारण मी रील्स आवडले त्याच्यामुळेच फॉलो केलं सरला. पण मग मी ऍडमिशन केलं होतं. मला इच्छा होती पशुसेवा करायची, म्हणून मी ऍडमिशन केलं आणि सरांचे व्हिडिओ बघून मला जरा सरांकडे ट्रेनिंग घ्यायला पण सरनं नंतर क्लास घ्यायला चालू केले. आता आपण किती एक वर्षापासून एक हा. 10-12 महिने झाले असं क्लासेस चालू केलेले आपण. तर नंतर मग 1 वर्ष मी गावाकडे डॉक्टरांकडे प्रॅक्टिस करायचो, पण मला काय जसं हवं तसं शिकायला मिळलं नाही. त्याच्यामुळे मी नंतर निर्णय असा घेतला की रील्स बघून सरांकडे यायची इच्छा झाली माझी. नंतर मग मी सरांना येऊन भेटलो अगोदर. भेटायला आलो. नंतर मी ऑफलाईन क्लासेस घ्यायला आलो सरकडे, म्हणजे ट्रेनिंगलाच आलो त्याला 3 महिने झालं. आज 3 महिने झाले. हा. आणि तू आपले रील वगैरे बघून इथपर्यंत रील बघून कॉन्टॅक्ट केलं. रील्स बघून सरांसोबत कॉन्टॅक्ट केलं. पण रील मध्ये तुला वाटत होतं तसंच इथं आहे का, त्याच्यापेक्षा वेगळं आहे का, कमी आहे का, त्याच्यापेक्षा जास्त आहे असं? नाही, त्याच्यापेक्षा भरपूर काय बदल आहे आणि वेगळं पण. कारण कसं आपल्याकडे स्टुडंट असतात, कंटिन्यू स्टुडंट असतात, त्यांना पण जे प्रत्येक येणारे स्टुडंट आहेत त्यांना बी समजलं पाहिजे. फक्त व्हिडिओ मध्ये बघूनच तेच आहे का दुसरं काही वेगळं आहे, नाही, नॉलेज कसं आहे ते व्हिडिओ पण त्यांना पण कळायला पाहिजे. आणि कसं लोक आपल्या पण म्हणजे मुलं स्टुडंट आहेत ते, त्यांना कसं एखाद्या देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, तसं इथं आल्याशिवाय त्यांना पण काय आता तू बोलला व्हिडिओ मध्ये, मला माहित नव्हतं काय होतं कसं, पण इथं आल्यानंतर तुला समजलं कसं. इथं आल्यानंतर म्हणजे मला अगोदर असं वाटायचं की मी एवढा परफेक्ट होईल की नाही, असं म्हणजे एक डाऊट होता माझ्या मनाला. पण सरांनी मला 3 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट केलं. सर ऑफलाईन क्लास घ्यायचे, उपचार आजार परफेक्ट एकदम झाले. प्रथम उपचार आपण चांगलं प्रत्येक आजारावरती प्रथम उपचार कसा करायचा ते आपण व्हिडिओ मध्ये सरांकडून मी ऑफलाईन बॅच मध्ये शिकलो आणि ट्रेनिंग पण एकदम परफेक्ट दिली सरांनी. ते म्हणतात ना की आयुष्यामध्ये भरपूर गुरु भेटतात, पण एक गुरु असा भेटतो की माणसाचं आयुष्यच बदलून टाकतो. 100%. व्हिडिओ बघून तू माझ्यापर्यंत आला, बरोबर आहे. पण तुला इंस्टाग्राम मधून तुला माझेच व्हिडिओ दिसले, बाकीचे व्हिडिओ तुला दिसले नाही का? तू त्या माझ्याकडे आला, बाकीच्याकडे तुझं म्हणजे वाटलं नाही का बाकीच्यांकडे का जायचं का माझ्याकडे यायचं? म्हणजे तुला कसं व्हिडिओ सांग तुझा. तुमच्याकडे आलो कारण त्याचं की समजा आता डॉक्टर असे भरपूर आहेत शिकवणारे, पण मग कसं राहतं, डॉक्टरांची एज सेम जर असेल तर मी कोणता पण क्वेश्चन जरी विचारला तर विचारायला समजा लाजणार नाही. बरोबर, तुझं लाजणार नाही किंवा भिणार नाही असं. आणि आपल्या एज पेक्षा मोठे डॉक्टर असतील तर आपण भेटतो थोडं विचारायला. त्याच्यामुळे सरांची एज थोडी मोठी आहे माझ्यापेक्षा, पण मग सेमच आहे असं म्हणण्यात काय हरकत नाही. नाही होतं तसं, बरोबर आहे, ठीक आहे. पण इंस्टाग्राम बाकीचे पण आता तू इंस्टाग्राम बघतो, नाव कोणाचं आहे आणि हे नाव बघूनच तू आले, म्हणजे तू आला त्यावेळेस किती फॉलोअर्स होते आणि आज किती फॉलोअर्स आहेत समजा. आणि बाकीच्यांकडे समजा वयाचं जाऊ दे, बाकीचे पण इंस्टाग्राम मध्ये आहेत ना काही रील वगैरे बनवतात, त्यांच्याकडे का नाही गेला? मी आलो तेव्हा सरांचे फॉलोअर्स होते आणि आता 140 क्रॉस झालेत बहुतेक. कारण 3 महिन्यामध्ये म्हणजे फरक एवढा का, काहीतरी वेगळा आहे म्हणूनच फरक आहे. आणि मला पण तसंच वाटलं अगदी, म्हणून समक्ष सरांकडेच आलो मी डायरेक्ट ट्रेनिंग घ्यायला. आणि सरांनी मला 3 महिन्यात एकदम परफेक्ट केलं. बाकीचे पण काही डॉक्टर रील बनवते, तू त्यांच्याकडे का नाही गेला? नाही, मला त्यांच्या रील्स असं म्हणजे
एवढ्या नाहीत आवडल्या. नाही ना, भरपूर इंस्टाग्राम वरती रील्स आहेत ना, आता आहेत. भरपूर येतात. आहेत तुला- पण मला नाही आवडल्या कारण तुमचं महाराष्ट्रात भरपूर नाव झालेलं आहे. हा कारण पशुसेवा म्हणलं की डॉक्टर पंकज पालवे. नाही, मार्केट आहे. आता आपण महाराष्ट्रामध्ये आपण समजा आपण मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये, बाहेरचं दुसऱ्या राज्याचं जाऊ द्या, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपला आपणच येतो. हा सरांचं सर म्हणजे कसं की सर तुमचं हं. भरपूर नाव आहे महाराष्ट्रात. म्हणजे टॉपला कोण- प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हम्म. प्रत्येक हो. तालुक्यात जिल्ह्यात म्हणलं तरी हरकत नाही. हा, भरपूर गेले स्टुडंट हा. आतापर्यंत. आता आपण किती मुलांचे सत्कार वगैरे तुझं बघितलं, किती मुलांचे सत्कार आपण केले. आणि म्हणजे कसं की मुलांना जरी इथून गेल्यानंतर अडचण शक्यतो येत नाही हा. आणि जरी आलीच तरी पण तुम्ही असं सांगू शकतात हो, किंवा कधी- सरांना महाराष्ट्रातून भरपूर कधी- कधी भरपूर मला कॉल तू- येतात. मला कधी कॉल, मला कोणत्याही मुलांचे कॉल आले, कधी मी कुणाला काही प्रश्न, कुणाला काही अडचण असली, कधी मी त्यांना पाठीशी उभा आहे त्यांच्या. 100% बरोबर. तुमचा आशीर्वाद आहे. मला कधी- हा पण तुम्ही समजा महाराष्ट्रातून भरपूर तुम्हाला शेतकऱ्यांचे कॉल येतात. हम्म. पण तुम्ही तिथपर्यंत नाहीत पोहोचू शकत. नाही ना, मी नाही ना पोहोचू शकत. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी नाही पोहोचू शकत. पण मग असं आहे की प्रत्येक जिल्ह्यात तुमचा स्टुडंट आहे, तुम्ही त्याला तिथपर्यंत पोहोच. त्याला पोहोचू मी, शकता. मला जर कॉल आले शेतकऱ्यांचे काय अडचण असेल, तर मी जे करतोय तेच ते स्टुडंट आपले करतात. हा. आणि मग स्टुडंट आणि शिकवण्याच्या बाबतीत पण ते हातचा वगैरे असं काही नाहीये. सरांचं जेवढं परिपूर्ण ज्ञान आहे तेवढं स्टुडंटला पण सर देतात ज्ञान. म्हणजे आपलं जेवढं आहे ते हा. मी तुला दिलं, बाकीच्या मुलांना देतो, असं हा. कोणाला काही पाठीमागे ठेवत नाही. ठेवत नाहीत. बरोबर. बरोबर. मला सांगायचं म्हणजे डिप्लोमा झालेले भरपूर मुलं आहेत. आता तुझा डिप्लोमा कधी कम्प्लीट झाला होता? माझा डिप्लोमा कम्प्लीट झाला त्याला तरी एक 5-6 महिने झाले असतील. 6 महिने. आता तुझं झाला, ठीक आहे. हा. पण आता व्हिडिओ बघणार आहेत काही स्टुडंट, आता याच्यात व्हिडिओ बघणारे बी आपले काही समजा स्टुडंट असतील, त्यांचा 2-2 वर्ष झाला, काही काही डिप्लोमा. माझ्याकडे 2-2, 3-3 वर्षाचे मुलं पण 4-4 वर्षाचे डिप्लोमा झालेले आलेले. ते एवढे दिवस ते का नाही आले, म्हणजे दुसरीकडे ट्रेनिंग का नाही घेतली, कुठे घेतली? कारण त्यांना पाहिजे असे डॉक्टर मिळालेले नाही. आणि डॉक्टर मिळून पण समजा असं पाहिजे असं ज्ञान मिळालं नाही, तर काही जणांनी असं प्रॅक्टिस चालू करून पण बंद केलेली आहे. बरोबर. तर मग हे अशा अडचणी आल्या त्याच्यामुळे आणि कारण असं होतं की अशा अडचणी जर मध्ये आल्या हा. तर जो स्टुडंट शिक्षण घेतोय पशुसेवा हा. त्याला आवड निर्माण होत नाही ना. हा, आवड पण पाहिजे. आता काही आणि बरोबर जसं तू बोलला. जसं स्वतःच्या मनाला जसं हा, पाहिजे आता तसं हे जर जे- मिळत गेलं तर आवड निर्माण हो, होते आवड त्या निर्माण क्षेत्रातली. होते. तर आता प्रत्येक जणाला आवड असते, प्रत्येक जणाला आवड असते, काहीला असते, काही नसते. ज्याला आवड आहे तेच पुढे येतात, ज्याला नाही ते पाठीमागे राहतात. बरोबर. हा बरोबर. तर भरपूर जण आपल्याकडे येऊन गेलेले आहेत, आणि ज्यांना आवड होती ते लवकर शिकले आहेत. आणि ज्यांना इच्छा नाही, आता काही काही जण असे तर ते इच्छा नाही तरी पण येतात, पण ते पण शिकून जातात. ते पण शिकून जातात. बरोबर. नाही, इथं आल्याच्या नंतर आवड निर्माण होतीच. हो, कारण एकामेकाच्या नादाने, हा. तुझ्या नादाने दुसरा मुलगा दुसरा. राहतो, तिसरा मुलगा, 2-4 जण समजा, तुम्ही काय किती असताल मुलं स्टुडंट, एकमेकाच्या नादाने समजा अभ्यास आवड होतो. निर्माण होईल. आवड निर्माण होऊन अभ्यास करून बरोबर माणूस पुढे जातो. हा. बरोबर का नाही? पाहिजे असं नॉलेज भेटतंय. बरोबर. आता मला सांगायचं म्हणजे भरपूर स्टुडंट आहेत असे, 1-2 वर्ष झालं डिप्लोमा झालेले आहेत, त्यांना डॉक्टर भेटत नसतील, किंवा समजा डिप्लोमा चालू आहे, डिप्लोमा कम्प्लीट होऊन 2 वर्ष झाले असतील, त्यांनी पण लवकरात लवकर ट्रेनिंग चालू करावी. कुठं पण तुम्ही ट्रेनिंग चालू करू शकता. ट्रेनिंग चालू करून आपलं या क्षेत्रात नाव करायचं. आणि तर चालेल मित्रांनो, आता व्हिडिओ पर खूप लांबत राहिलाय, जास्त तुमचा वेळ नाही घेणार. असेच तुम्हाला जर समजा हे व्हिडिओ झाला आपला ट्रेनिंग संदर्भात, पण तुम्हाला बाकीचे नॉलेजचे व्हिडिओ पाहिजे असतील, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपले व्हिडिओ परत तुम्हाला बघायला मिळतील नॉलेजचे. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.